आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट असतात. पण ज्याला राजगद्दी म्हणजे पूर्ण राजकारभार हाकायचा, तेवढी मोठी राजगद्दी चलविणं सोपं आहे. एवढा ताण ताणा, पण विदेही अवस्था मोडू दिली नाही. विदेही अवस्थेत राजकारभार केला. सर्व संसारिका तो आगळा वेगळा संसारिक. रामाला वशिला लावावा लागला त्याचं नातं जोडायला. जगाच्या मालकाला सुद्धा वशिला लावून राम जवळ गेलाय. त्याला माहिती असला विदेही पुरुष जगात दुसरा मिळणार नाही. सासरेले उता आलाय जगात. काय काय खोटं बोलालो. तसला मिळाल रामाला सुद्धा नमस्कार करावा लागल असला जनक होता. तुका म्हणे राज्य करिता हे जनक, अग्नी माझी एक पाव जळे. प्रसिद्ध आहे, आपण आता सर्व जाणकार मंडळी. हा विचार करा कसली पावर. एवढंच नाही, तो सांसारिकच कोण जनक, पण ब्रह्मचर्याला सुद्धा त्याच्याच केंद्रात परीक्षा द्यावा लागली. काय ब्रह्मचर्याला सुद्धा तो केंद्र प्रमुखच ठरला. काय जनका भेटी पाठविले तेने, अभिमान नाने खोटे केले. विढाला शुकाचार्य पुढं पळतोय. शुक शुक म्हणून पाठीमागून व्याज्य हाका मारतात. पोरग जास्त पळालेलं पाहिलं की म्हाताऱ्याने सांगितलं, पोरा आता तू तरणा बांधायस, माझ्या वयाचे मानणं पूर्ण होत नाही, तुला जायचंय जा, मी आता तुझ्या मागे येत नाही. पण एकच बाप या नात्यानं माझं कर्तव्य आहे, काय पुढचा बिघाड होऊ नये म्हणून. हा जाता जाता माझी आज्ञा एकच पाळ. जाता जाता त्या जनकाची भेट घेऊन जा. जनका भेटी पाठविला तिने, अभिमान नाने खोटे केले. निष्कलंक पुरुषाला देखील ज्याच्या केंद्रावर परीक्षा द्यायला जावं लागते तो जनक आहे. वा वा. खोटे करून या लाविला अभ्यासी. बघा काय खोटे करून या, खोटे करून या लाविला अभ्यासी. लाविला अभ्यास मेरू शिखराशी शुक गेला. कसं वाटायले आणि सांसारिकच सांगायले बरं काही. हे ताकद आहे महाराज. म्हणून ग्रस्ती जीवन जरी असलं तरी परोपकारी नेने परनिंदा आणि परस्त्रिया सदा बहिणी माया. सांसारिक जीवनाला या गोष्टी करता येतात का नाहीत? असे परोपकारी सांसारिक आहे ना, त्यानं अधूनमधून काय केलं पाहिजे? आमच्यासाठी हा नियम लागू नये. काय आमच्यासाठी हा नियम, आम्ही कुणाचं बी खाऊ, मड्याच्या टाळवरलं खाऊ, हे नियम आम्हाला लागू नये. नियम कुणाला लागू हे सांसारिक माणसानं पक्क ध्यानात ठेवायचं. काय परोपकार केला पाहिजे महाराज, अवश्य. हा कसा जसा जमल तसा परिस्थितीनुसार, पण परोपकार करायचं व्रतच धरलं पाहिजे. काही ना काही आपला खारीच्या वाट्यानं. त्या हडपसरला पोरग होतं महाराज, त्या जुन्या काळातला आमचा कालिदास आहे इथं. हा हे बघा आता ताजं म्हणजे त्याला साक्षीदार बी इथं आहेच. त्या काळातला विद्यार्थीच आहे तो. तुला बाळू आठवतो का? बाळू सुताराचा बाळू, हडपसरचं ती बारकं पोरग. बाळू मुंजानीस मिशन चालू असताना ती बाळू विद्यार्थी बारकाऊ एवढ्या डोक्याचं पोरग, टपू डोकं आणि काहीच नाही, मोकळं डोकं. काय त्याला म्हणजे आज पेज भानगड काहीच नाही. भोळा गडी, अगदी भोळा. त्याच्याकडे जर बघितलं त्याची शकल सुरत अशी होती, दगड हंत की असं वाटत. असलं वेगळंच मॉडेल. पण
हा दिंडीमध्ये आलं आणि त्यांनी माणसाला विचारलं, ओ बाबा बारकं होत, ह्या दिंडीचा मालक कोण आहे? मग ती माणसं म्हणली ते महाराज आहेत. आलं की माझं चालू मग दर्शन घेतलं, इतकं डोकेबाज. म्हणलं महाराज मी तुमच्या दिंडीत चलू का? चल म्हणलं. अरे चल, त्याला काय, बहिरोबन आल्यापासून निघालो ती महाराज. आला आमच्या बरोबर. मगर पट्ट्यापर्यंत सोहळा आला की मला म्हणला, मी म्हणलं कुठला आहे रे? म्हणलं हडपसरचा. तुम्हाला काय म्हणतात? म्हणलं गुरुजी म्हणतात. अगदी लढीवाळपणा. मग म्हणला गुरुजी माझ्या गरिबीतून मला एवढ्या वर्षी सूट द्या. म्हणलं काय रे, मला वाटलं बिशीचं म्हणते असेल. हा माझा अंदाज. नाही एवढं का माझ्या मनात आलंय. लहान आहे मी, अजून काही कमी येता नाही झालो की, पण मी ऐकून मामाकून पैसे गोळा केले, तर मला आषाढीमध्ये वार करायला लेमन गोळ्या वाटायच्यात म्हणून पैसे गोळा केले. महाराज त्या पोरानं लेमन गोळ्या आणल्या, साऱ्या दिंडीला वाटलं. आपल्या दिंडीपुरत्या आहेत म्हणला एवढ्या वर्षी पैसे. आमच्या डोळ्यातच पाणी आलं. साऱ्या वार करायला लेमन गोळ्या वाटून शिल्लक राहिल्या. हो का गुरुजी म्हणला एवढ्या राहिल्यात, आता तुम्ही कोणाला बी द्या मग एवढ्या. आता माझ्या गरिबीतून केलं, पुढच्या वर्षी मी चहाची तयारी करणार आणि केलीच महाराज. दुसऱ्या वर्षी आलं की हाताला धरलं, आता चहा बरं का या वर्षी आपला. दिला चहा महाराज. तिसऱ्या वर्षी फराळाचंच केलं. एकादशी असती फराळाचंच केलं गड्यानं. हे द्रोण फराळ म्हणलं आहे. ती दुपार होती म्हणलं आपल्याला हे द्रोण फराळच. चौथ्या वर्षी 4 व्हीलर गाडी घेऊन आलो. वा. आणि त्यानं सांगितलं गुरुजी असल्या 2 गाड्या आहेत म्हणलं आता आपल्याकडं. क्या बात. मी म्हणलं बाळू तुला जिंदगीत कधी काही कमी पडत नाही, साधूची जबान आहे म्हणून लक्षात ठेव. किती पळू द्या, कसले बी ऍक्सिडेंट होऊ द्या, कशालाही धडकू द्या, बाल न बाका होय, पण शिवेत इमानदारी असावं. क्या बात आहे. वा. पैसा पाहिजे एवढा पैसा मिळतो, नको होतो पैसा, वा. पण शिवेत इमानदारी असावी लागते. आणि संसारिकानं पक्क ध्यानात ठेवायचं काय, थोडं द्यायचं बी शिकायचं. विढल म्हणून प्रकाश महाराजाला त्यांनी आजच्या कार्यक्रमातून आपल्या सर्वच भजनी मंडळ विद्वान गुणवान आले, हा श्री गणेशा घालून दिला म्हणायला हरकत नाही. सुरुवात तिथून आहे. पक्क ध्यानात ठेवायचं, परोपकारी पण नेने परनिंदा. वा. संसारिकाने हे फार जतन करायचं. मग संसारिकाला आणि परमार्थात लागलेला बिरुड आहे. माणसं रक्ताचं पाणी करतात महाराज, किती परिश्रमातून परमार्थ करतात, आणि एवढा कठीण परमार्थ करून शुल्लक विषयावर घालवितात. निंदा म्हणजे एकदम नगण्य विषय महाराज, की ज्याच्यातून माणसाची सारी पुण्य ऱ्हास पावते. मला तर वाटते आपल्या भजनी मंडळाला न्याहारी करायला देव भेटला असता, दुपार सुद्धा होऊ दिली नसती. पण मरस्तोर बी काही स्वप्न पडत नाही. त्याचं कारण फक्त निंदेनं सारं मोकळं होत चालतं, असं मधून टोकारल्या जाते. संसारिकानं पक्क ध्यानात ठेवायचं, कुचाकुचीचा नाद सोडून द्यायचा. विढल आणि हा एवढा चवदार नाद आहे. चवदार. ह्याच्या इतकी चव कशातच नाही महाराज. असं तास धरून माणूस त्याच्या नादी लागते. ज्ञानोबा म्हणतात, येती निंदका पासी आशेशी ही पापी, पै क्रूर ग्रहांची जयसी.
मादी मिळे एकेची राशी येती निंदका पासी आशेषे ही पापे. तुकोबाराय म्हणतात ना, काय गुण दोष पाहू आणि काचे मज काय हुनी उणे असे. काय अनेकाचं उचकाव, आपलं त्याच्याहून कमी आहे का? पण शहाण्यानं निंदा अजिबात निंदा मत करना किसकी है, निंदा मत करना किसकी, निंदा मत करना किसकी, निंदा मत करना किसकी, निंदा ना किसकी, निंदा मत करना किसकी, निंदा मत करना, निंदा मत करना किसकी. सच्ची बात कबीर जी की, सच बात कबीर जी की है, मत करना किसकी, निंदा मत करना किसकी. जय जय हो पार घुमाई, जय जय हो पार घुमाई, निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. महाराज म्हणतात, निंदा ही बाब चांगली नाही, कारण कारणाविना पुण्याचा नाश होतो. निंदेनं वाईट काय, एवढ्या पराकष्टीतून, एवढ्या परिश्रमातून पुण्यार्जन करायचं, परमार्थ करायचा किंबहुना, आणि विनाकारण त्या निंदेपायी याच्यावर नांगर फिरायचं. मसराचा ठाव अंतरी नसावा, मसराचा ठाव अंतरी नसावा, नसावा हरि हो लाभे विना जीवा, दुःख देतो, दुःख देतो, लाभे विना जीवा, दुःख देतो. अंतरी नसावा, अंतरी मत्सराचा ठाव अंतरी नसावा, लाभेवीन जीवा दुःख देतो. म्हणून निंदा ही परमार्थात सर्वात घातक बाब आहे. कारणाविना पुण्य निघून जाते. महाराज कसं आहे, कारणासाठी गेलं तर हरकत नाही, पण विनाकारण पुण्याचा रहास आहे. लाभेवीन जीवा दुःख देतो, दुःख देतो. लागतं काय? हा, निंदा आटम मात्र चवदार आहे. निंदा हा आटम कसला आहे? चवदार आटम. कसली बी माणसं हिरवळीला जनावर लावल्यासारखं तास धरून काम करतात. पुरुष मंडळी तरी ठोकर शब्दात बोलतील, इकडं तर लय बारीक तास असते. चुकू 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 असं बारीक चलत आहे. मोठाड भरडत नाहीत, हे आपलं कसं मोठाड भरड चलते अशी, तिथं लय बारीक असं. कशासाठी बोलालो मी? परोपकारिणी परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया.
संसारिक आहे म्हणजे शिस्तीत. काय परस्त्रिया सदा बहिणी माया, या शिस्तीत राहावं लागतं. कसा बी वागल आणि कसा बी चलल बोलल नाही चालणार, शिस्तीत राहावं लागेल तर कुठं तरी जमत असते. म्हणून या औदासिन्यातल्या बाबी सांगायलोय आपल्याला. उदासता जी आहे ना, उदास विचारे तर उदास विचार कसले तर ही असले उदास विचार. परोपकार करणं, परनिंदा न करणं, परस्त्रिया सदा बहिणी मायेप्रमाणे व्यवहार करणं, ही औदासिन्याची प्रमाणपत्र आहे छोटे छोटे. किंवा भूतदया गायी पशुचे पाळ. भूतदया याचा अर्थ भूतदया म्हणजे पशु पक्षी कुणी काय जीव जंतू कुणी बी सर्वावर काय पाहिजे. दया भूतेषु लोलुप्त्वम मार्दवम ह्रीर्चापलम. भूतेषु दया अलोलुप्त्वम. भूतेषु दया. प्रत्येक जीवजंतू पशु पक्ष्यावर देखील काय असावी, दया असावी. कितीतरी अशी माणसं बघितली महाराज. एक पद्धत आता साधू संन्याशात आमचा राहायचा बराच योग आल्यामुळं काही काही संन्याशी महात्मे साधू महात्मे काय करतील, आपल्याकडे बी आहे बघा ते संसारिक माणूस. काय समजा ही झाड आहे, त्या झाडाला बारकी 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 अशी बुटकुले टांगायची, त्याच्यात पाणी आणि अशी तळवट पद्धतीची त्याच्यात धान्य असं टांगून ठेवायचं. मग ती कुठल्या बी पक्षाने यायचं आणि ते खायचं. म्हणजे ही पद्धत का, ह्याच्यातून पुण्यार्जन केलं जातं महाराज. बऱ्याचशा ठिकाणी मोठी मोठी मंडळ अशा स्टँडवर समजा धारूर आहे. धारूर म्हणजे काय आहे, फकीर पांढरे. धारूर काय आहे, हे फकीर पांढरे. केज धारूर ही परिसर म्हणजे पाण्याची उन्हाळ्यात टंचाई असते. मग अशा स्टँडवर त्या पानपोळ्या घालून ठेवणार. त्या थंड पे पाणी थंडही राहणार, तुटी दाबली पाणी येणार, प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था मिळणार. त्या पाण्याची पूर्ण व्यवस्था करतात. कितीतरी मोठी मोठी मंडळ आहेत महाराज. जी जाणकार आहेत ना, ती पानपोळ्या घालून, पानपोळी म्हणजे पुण्य वडायचं, ती पोकले नाही. खोरण जी शिपी नाही ती पोकले नाही, डायरेक्ट असा खरा खोरा हाणते. हा पानपोळी इतकं दांडग पुण्य दुसरं नाही महाराज. मग शहाणी जुनी जाणकार पोक्त माणसं आहेत ना, फुकट पाणी पित नाही, 4 8 टाकू नको बाबा म्हणते. कारण ती नाही टाकलं पुण्यच थांबत नाही महाराज, सारखंच चलत राहतंय तिकडं. छटाकभर पाण्याची पावर असली खतरनाक. म्हणून भूतदया गायी पशुचे पाळ, तान्हेल्या जीवन वना माझी. हे पुण्यार्जन करण्याचे मार्ग आहेत. संसारिकानं हे केले पाहिजेत, ही मेहरबानी नाही. हे काम कुणाचं आहे, संसारिकानं हे करायचं. काही अंगाला ही नसलेलं काही खेटायला येऊ नये, असला परोपकार करायचा. हा आषाढी वारीमध्ये महाराज माऊलीचा सोहळा पुण्यात आल्यावर बघायला मिळतं. संसारिकच माणसं हात जोडणं, आदर आतिथ्य, महाराज पाद्यपूजा करतात, तीर्थ घेतात. पुन्हा जेवण मजेदार जेवण गरिबीतून, पण जेवण नंबर 1. पुन्हा वरून दक्षिणा किती. आपल्याकडे तरी थोडं कमी आहे महाराज. उत्तर प्रदेशासारखं अन्नदान दक्षिणा भारतात कुठंच नाही. उत्तर प्रदेशात ऋषिकेश, काशी, हरिद्वार, एवं कुरुक्षेत्र, तिकडे जेवढे तीर्थक्षेत्र आहेत, साधू संन्याशाची पंगत बिना दक्षिणेची नसतेच. चकारात्मक दक्षिणा नसेल म्हणजे साधू संन्यासी मौज येत नाही. यार तुम्हारे अन्न पे क्या पडा हुआ, दक्षिणा द्यावीच लागते. आणि वस्तुस्थितीनं अमाप दान दक्षिणा देतात.
आणि इकडं दिल्यावर त्यांना तिकडं किती मिळतंय किती अनुभव आम्हाला येऊन सांगायचे लोक. आम्ही म्हणायचो ना, एक म्हातारी होती महाराज, आम्हाला वाटतं बेवारस, दिल्लीतून यायची म्हातारी प्रतिवर्षी. मुनिकिरीती नावाचं ठिकाण आहे ऋषिकेशला. राहिलीत का ह्याच्यातली कंपनी? किती दिवस होतात तुम्ही? हां 2-3 वर्ष राहून आले. ती भजनगड रोड म्हणून आहे, त्या परिसरात पूर्ण आपले विद्यार्थी वगैरे राहतात. तर तिथे विशेष प्रतिवर्षी ती बिचारी यायची आणि अन्नदान करायची. परत पुढं पुढं काय झालं, सोनाच्या हाताने कारभार गेले, पोर आपल्या हाताच्या बाहेर गेले आणि ती जमून तरी बी म्हातारीने हात जोडून सांगितलं, बाबा आपलं ठरलंय तेवढं अन्नदान ऋषिकेशला साधू महात्म्याला तेवढं घालायचं. पोरांनी थोडी टाळाटाळ केली. दोन्ही पोरांच्या कंपन्या जागेवर बोज झाल्या, करोडो रुपयाची नुकसान झाली. 6 महिन्यात म्हातारी वापस आली. वर्षाने एकदा यायची ती म्हातारी, 6 महिन्यात दिल्लीहून वापस. महाराजजी तिथे महात्मा होता एक, ज्यांच्याकडे ती ब्रह्मानंदी नावाचे साधू, तगडा महात्मा. आल्या आल्या महाराजजी, स्वामीजी चरणों पे ले लेना, अगर हुई गलती को तो बच्चों से हुई होगी, अब दोबारा नहीं होने देंगे. पोराली घेऊन आली दोघाला आणि स्वामीच्या पायावर घातलं. स्वामीच्या पायावर घातलं आणि सांगितलं, हर साल का जो भंडारा यहाँ होता है दान दक्षिणा के साथ वो हो ही जाएगा महाराज जी, इसमें कोई शक नहीं. असा जेव्हा हात जोडून म्हणली, विनोद नाही, मजाक नाही, शिखर बँकेनं त्यांना 10 कोटी रुपये मंजूर केले. ती लगेच तिथंच बातमी आणि फोन आला लगेच, समोरची गोष्ट. आता ती वर्षाला असला भंडारा करता येऊन तिथं महाराज, आमच्या टायमिंगची गोष्ट आहे. प्रतिवर्षी एक आटम असा भारी असणार, कमीत कमी एका साधूला 500 रुपयाच्या वरच आटम असणार. कोणता बी एक आटम, भारीतला भारी आटम. आणि ती एक देत नाहीत, बुट देणार. ह्याच आता हेच टाइम आहे त्याचा, त्या भंडाऱ्याचा थंडीच्या दिवसात. एक रग, स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, पुन्हा ते कापडी बूट, त्याचं टोटल असेल ही एवढं सारं साहित्य या टायमाला एका साधूला एवढं. आणि असे कमीत कमी 5000 तरी साधू खाऊ घालते मला. उत्तर प्रदेशचा हा प्रकार, संसारिक जीव हा जेव्हा परोपकार करतो त्यावेळेला त्याच्या संसारामध्ये भरभराट होत असते. आणि जी संसारिक चेंगटपणा करतात, दानधर्म करीत नाहीत, महाराज त्यांच्या डोळ्या देखत त्यांची पोरच त्यांच्या घराला त्याच्या सहित कुपाटी लावून टाकतात. म्हणून संसारिक माणसानं परोपकार केला पाहिजे. भूतदया गायी पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. आणि संसारिक माणसानं आमच्यासारखा शहाणपणा करायचा नाही. कधी कधी तुम्ही आमचं अनुकरण करण्यासाठी विचार करायचा जरा, काय आमच्यासारखं ड्रामा आम्ही करू ते जमल का? करायचं नाही. आणि आम्ही रागावू शकतो, तापडपणा करू शकतो, टाइम पडल्यावर 2-2 हात करू शकतो. वा उघड झाकून नाही. वा वा. संसारिकाला असल्या गोष्टी जमत नाहीत, कारण नंगे को खुदा डरे आदमी की क्या बात है. हा, संसारिक माणसानं काही नाही. होय का हो, काय तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही नाही तुमचं तिकडं भले तरी देऊ, तुमच्या लक्षात नाही. शांती शांती रूपे नोहे होनाचा वाईट, 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 शांती
वाढवी महत्व वडिलाचे वाढवी महत्व वाढवी महत्व वडिलाचे शांतिरूपी नोहे कोणाचा वाईट. हा, महाराज म्हणतात दिलीपला वाजव, दिलीप वाजव. दोघं बी या इकडं, हे दोघं भाऊ उठतील आता. या इकडे तुम्ही दोघं. हा बसा दिलीप हो. तुकोबराय म्हणतात कसं आहे, आमचे गुरुवर हे सांगायचे. गुरुवारांचे उद्गार आहेत ते हमेशा म्हणायचे, संसारिक माणसानं पाण्यासारखं असावं आणि ब्रह्मचारी माणसानं अग्नीसारखं. ब्रह्मचार्याचं जीवन अग्नीसारखं असलं पाहिजे. हिटरबाज, गरम, 12 महिने टेम्परेचर कायम. टेम्परेचर कमी झालं की समजायचं ब्रह्मचारी साधाळलाय वाटत. काय साधारण कळत का नाही? हा बाई, कडक असलाच पाहिजे, प्रश्नच नाही. त्याचा त्याग ही हिटर आहे. ती इतकं दांडग हिटर आहे ती जगाच्या मालकाला सुद्धा ऊब देऊ शकते. त्यागाची हिट चिल्लर नका ठरवू. त्यागाची हिट चिल्लर आहे वे. मस्ती असती महाराज. म्हणून ब्रह्मचारी अग्निसारखा आणि संसारिक पाण्यासारखा म्हणजे थंड राहायचं असते. चढ उतार येतोय जातो होत राहत. हा, होतच असते असलं. हा म्हणजे आता ह्या बघा कसं आहे, खरा संसारिक भाग्यवान तो ज्याला बायको मनासारखी मिळाली. स्त्री यस्य चरित्रम पुरुषस्य. चरित्रवान स्त्री मिळणं ही पुरुषाचं भाग्य. असं आहे. थोडक्यात बायको चांगली मिळाली तर संसारात मजा आहे. नाही तर महाराज यरवाळी काऊ लावून मोकळं झालेलं सांग. काय मजाक नाही महाराज. उगत धुप्या गौरी सारखं मजा नसते. कर्कशे संगती दुःख उदंड पाजिती. दुःख उदंड पाजिती रा. कर्कशे संगती दुःख उदंड पाजिती. दुःख उदंड कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. फजिती उदंड. बरोबर आहे. दुःख
काही उदंडन फजित बी उदंड. बरोबर आहे. दोन समास आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ पत्नी मनासारखी मिळणं हे पुरुषाचं भाग्य समजायचं. आणि बायको चांगली मिळत असली तरच संसार बी करावा, नाही तर नेहरी करायला सोड, चिठ्ठी द्यायची तू तिकडं आम्ही, आणि पुन्हा दुसरी बायको बी करायची नाही, चलत राहायचं संन्याशी. हा, मस्त जीवन जगायचं. हा, काय त्याच्यातले पुन्हा पुन्हा उकीर आणण्यात मजा नसते. दुसरी न करावी बाईल त्या बघा, दुसरी न करावी बाई, फंड फजिती होईल. फंड फजिती होई. प्रमाणे तुकोबा उदंड फजित. नाही ना, फंड बरोबर आहे. फंड फजिती फंड 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 फजिती होई. हा, फजिती उदंडच आहे. ती पहिली उदंड आणि ही फंड आहे. कारण ही फंड टाकल्याशिवाय करता येत नाही. पहिला बँकेत फंड टाकावा लागतो. तिच्या नावानं तशी येत नाही ती. विढळ आलावी 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 आलावी. चर्चेत आणायसारखं नाही. एवढं जॅकेट घालून तुम्ही काय बोलायला? एवढा वाजविल्याला मूड खराब करायचा आहे का? अवघड असते मला. मुद्दा एकच, सांसारिक माणसाला संसारात पाहिजे एवढं समाधान मिळविता येतं. फक्त त्याने एकच ध्यानात ठेवायचं, चढ उतार येणारच, थंड होऊन राहायचं बस. पुढं 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 संसारात चलती राहत नसती. साधू शेवटपर्यंत चलतीचा असतो महाराज. साधूची चलती कायम आहे. म्हणून आमचे गुरुजी सांगायचे, स्वामी शांती, ज्यांच्याकडे मी व्याकरण शिकलो, ती स्वामी शांती धर्मानंदजी महाराज, त्यांचं एक वाक्य असायचं, ते हमेशा म्हणायचं, अरे सुधारित संसारिक और बिगड़ा हुआ ब्रह्मचारी, फिर भी जो ब्रह्मचारी ब्रह्मचारी होता है. सुधारलेला संसारिक आणि बिघडलेला साधू बराबरीत निघत असते. इतकी पावर असते. जसं आपलं तुकोबारायचं प्रमाण देतो. काय, जरी झाला भ्रष्ट, जरी तो ब्राह्मण जरी तो ब्राह्मण झाला कर्म भ्रष्ट, झाला कर्म भ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी. हा, जरी तो संन्यासी झाला कर्म भ्रष्ट, मान्यच करावं जरी लागतं. तो साधू झाला कर्म भ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिही लोकी. असंच का? असंच आहे, असंच काही बदल नाही. म्हणजे ताकद, साधूची ताकद एवढी ताकद आहे, ती गुरुजी सांगायचे हमेशा. सुधारित संसारिक आणि बिघडलेला साधू बरोबर आहे. त्याचं कारण आहे, त्यांच्या बिघडात सुद्धा कदाचित जगाचं कल्याण असेल. क्या बात आहे. अहो, विठ्ठल पंथाच्या बिघडात या तिघांची निर्मिती झाली. त्याचं काय सांगता येत नाही महाराज. साधू संन्यासीची पावर स्वतंत्र पावर आहे. ती नियम कानून कुड्या कचऱ्यात टाकून स्वतंत्र पावर वापरू शकतात. हा, त्यांच्या पावरला चॅलेंज ईश्वर करीत नाही. तुम्ही आम्ही कोण करणार? अरे हे बंकट स्वामी महाराज दृष्टांत सांगायचे बघा. कोण? स्वामी स्वामी महाराजांचा दृष्टांत बरं का नाना महाराज. ते मी आवडीनं सांगत असतो. मी स्वामी महाराज या मुखातला दृष्टांत. ते म्हणायचे, नारद फिरत फिरत आला. कोण? नारद फिरत फिरत. एक श्रीमंत कुटुंब. नारद आल्यावर म्हणता, कसे माणूस जिथं आपली व्यवस्थित व्यवस्था होती तिथंच जाते का कुठं जाते? ठरलेलं आहे. नारद म्हणला, हे समाधानी कुटुंब, पण अडचण एकच होती, त्याला संतती नव्हती. श्रीमंती भरपूर पण संतती नाही. आल्या आल्या नारदाची पाद्यपूजा ही दान दक्षिणा पद्धतशीर. नारदाला विनंती केली, म्हणले, महाराज कमी काहीच नाही,
पण संतती नाही. आणि नका का नसाना समजा, पण ही आमची मंडळी ग बसत नाही म्हणला. कोणी काही बी सांगितलं की काही बी करीतच राहते. आणि मी म्हणतोय आता दिस सोडून आता काय उगं, पण ऐका ना गेली. आपल्यात बी असलं असतं बरं का. अबेजारीत त्यानं विनंती केली, आहे बघा आम्हाला व्हावी म्हणून सुद्धा आम्ही आग्रह धरणार नाही. फक्त एक काम करा देवा, तुमचं आणि देवाचं जवळचं नातं आहे. म्हणले हो. पण देवाला एकच विचारा की बाबा म्हणा असे असे दोघं हे राहतात, ह्यांच्या नशिबात संतती आहे किंवा नाही. आणि नाही म्हणून किंवा हो म्हणून आग्रह नका करू, द्या म्हणून बी नाही. आमच्या नशिबात नसल्यावर वाजवीपेक्षा कशाला. तुम्हाला बी बोजा नको किंवा एक्स्ट्रा कुठंच नको. फक्त नशिबात आहे किंवा नाही एवढं कळलं म्हणजे मग ही उद्योगपती जागेवर स्थिर राहतील, सारखा उद्योग करीत राहतील. नारद म्हणलं त्याला काय लागतं. आता अंतर्धान पावला, देवाजवळ गेला. देवा अशा अशा उभयता राहतात, मग त्यांच्या नशिबात संतती नाही. काय हे काय काय कळा नाही. ते देव म्हणले असे असे दोघं जण ना, नाही त्यांच्या नशिबात संतती नाही. संतती नाही. बस निघाला ना. आल्याबरोबर सांगितलंय बघा, आता इथून पुढं उगं तुम्ही ताण घेत बसू नका. कुठला देवदेवन डॉक्टर काहीच नाही. तुमच्या नशिबात संतती नाही, स्वतः देवाला विचारून आलो. नारद गेला निघून. महागुण एक आमच्या लाईन मधलं फकड आलं. एक जातीवंत फकड आलं. बंकट स्वामी सांगायचे बरं. ही स्वामी महाराजांची भाषा. ती जातीवंत फकड जे होता त्याला पाठीमागून भजनानंदी होत. ते भजन करायचं, मस्त भजन करायचं. आणि भजन करीत करीत आपला जीवनाचा प्रवास असायचा. हा सतत भजन, भजन सोडून दुसरं काही नाही. भूक लागलेली, दुपारचा टाइम, गाव जवळ आलेलो. नेमकं ते गाव. गावात आल्याबरोबर म्हणला आता भूक तर लागली, मग आता भजन करीत होता अगोदर मस्त पैकी श्रीराम जय राम जय जय राम कोण भजन करायचं. गावात आल्यावर त्यानं मंत्र बदलला. आणि मंत्र काय वापरला. जो एक रोटी देगा तो उसको एक बेटा होगा. भूक लागल्यावर काय करावं. जो एक रोटी देगा तो उसको एक बेटा होगा. ती गात गात जवळ आल्यावर त्या बाईला राहुलच नाही मला भावना. नारद स्वतः देवाला विचारून येऊन सांगितले, आता धडपड करायची गरज नाही. तरी बी माता मावल्या बाहुनेला चॅलेंजच नाही महाराज. म्हणायला आहे ना एक रोटीची काय किंमत. ती हळूच जाऊन विचारलं, महात्मन अगर किसी ने 5 रोटी दी माँ 5 बेटे हो जाएंगे. काय करायचे आपल्याला खाण्याशी म्हटलं. फक्कड. फक्कड. बिचारी मालकाची नजर चूक केली. घरात गेली आणि शन बनविलेल्या होत्या. 4-5 रोट्या घेतल्या, भाजी घेतली, त्याच्यावर घातली ना अशा कतरस जाऊन त्याच्या जोळीत टाकली. जोळीत रोट्या पडला की मंत्र बदलला. श्रीराम जय राम चालू झालं त्याचा. गेला निघून फक्कड. तो फक्कड निघून गेला खरा, पण तो फक्कड बोलून गेलाय. वा. त्याची जबान खरी करण्यासाठी 5 पोरं दिले त्या बाईला. 5 क्या बात. एकाकडे. ही बंकट स्वामी महाराज सांगायचे बरं. स्वामी महाराजाचा दृष्टांत. 5 पोरं झाली. 10-12 वर्षांनी नारदाची स्वारी आली. नारद आल्याबरोबर तर नारदाचा आदर आतिथ्य. ती बोलविली पोरं, स्वामीचं दर्शन घ्या. नारदाचं दर्शन घ्यायला लावल्यावर नारदाला वाटलं
पाणी इस्टेट भरपूर आहे अनाथालयातून म्हणले ही पोर महाराज आपलीच कृपा. म्हणले कस काय? त्यांनी ते घडलेलं सांगितलं. म्हणलं तुम्ही सांगून पुढे गेला की पाठीमागून एक फक्कड आलं आणि ती भजन म्हणित म्हणितच असं बी म्हणित होतं. कसं? जो एक रोटी देगा तो उसको एक बेटा होगा. आमची मंडळी गेली माझी नजर चूक करून. ती म्हणली 5 दिल्या तर 5 होतील असं म्हणलं. मंडळीने त्या साऱ्या 5च्या 5 टाकल्या त्याच्या जोळीत. तर आमच्यासाठी ताजा स्वयंपाक केला. आम्हाला कळू दिलं नाही. आणि खरंच महाराज 5 लेकरं झाली. नारदाचं डोकंच फनफनलं महाराज. आणि एवढ्या इमानदारीनं भजन करून देवानं आपल्यावर गद्दारी का? नारद उठला ती डायरेक्ट देवाकडे. नारदाला आलेलं बघितल्यावर न सांगता तुम्हा कळू ते अंतर नारदाचा चेहरा पाहिला की देवाच्या लक्षात आले जुना कोटाना उचकिलाय. आता जवळ आल्याबरोबर तर महाराज नारदाचा चेहरा ती पाहिला की देवानं आयडिया केली. आता नारद उपसण्यापेक्षा कसं आहे, पुढचा माणूस आपल्यावर जास्त उपसण्यापेक्षा अगोदरच आपण उपसून राहायचं. पुढचं मनानच गार होते. त्याला वाटतं ती म्हणतंय मी. आता एखादा माणूस पैसे मागायला आला. आता जी हुशार डोक्याची माणसं आहेत ना संसारिक, त्यातली त्यात माता मावल्याची डोके म्हणजे कॅम्प्युटरच म्हणा. कुठल्या बी संसारात बाई इतका संसार करायची हातोटी गड्याला नसतीच. हां, बाई कुठल्या बी ठिकाणी बघा तुम्ही, माणूस घराकडं वळला की हळूच बाई म्हणते होय व बैलगाडी मागाय आलंय आक मोडलाय म्हणावं. काय भानगड बाईला काय कम्प्युटर आहे का तिला स्वप्न पडते का काय आहे, पण हाय काहीतरी असलं अगोदरच बाई म्हणते. आणि ती माणूस आला या 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 काय एक चहा घेऊ काय काय विशेष काय नाही. थोडंसं ते कळलं ते सोयाबीनचं कडप पडलं होतं तेवढं आपलं गाडी बैलगाडी आहे का. आणि मग माणसाच्या लक्षात येते ती म्हणली तीच खरं आहे. करेक्ट बाई तेवढ्या बाबतीत चॅलेंजच नाही. कुठली बी निवळ कसली बी गायबानी बाई आणायची. संसारात आपल्या पुढे एक काकण पाऊल टाकणंच चालणार. संसारच करावं बाईनं करावं. हा गाडीला नाही जमलेलं मार हे मोकळा मंगळवार काही बी तुम्ही घेऊन जा. बाईला टेक्निकच असते. हा बरोबर आयडिया असते. 5 पोरं. नारदाचा ताण पाहिल्याबरोबर तर डोक्यात देवाना अगोदरच पोट दुखायचं सोंग केलं. तिकडून नारद दिसला की असं पिळ खाया चालू केलं. नारदा बरं झालं तू आलास. फार कठीण अवस्था. काय झालंय? आत्ती पोट दुखायले आत्ती. आणि आत्ताच डॉक्टर येऊन गेले तर डॉक्टर म्हणले त्याला माणसाच्या काळजाचा लेप दिला तरच राहील. कशाचा लेप? माणसाच्या काळजाचा लेप दिला तरच राहते नाही तर राहत नाही. असला ऐकल्यावर नारद म्हणला तर हे आपलं कुठं मांडत आपलं मांडून जमत नाही. आता हे इंतिजामच करावं लागते. काय नाही महाराज. निघाला नारद चौकशी करीत गंधावाली माळकरी माणसं बघायची. हा आधी देवाचं पोट दुखायला ते काळीच पाहिजे देता का? माणसं म्हणली काय म्हणायला हे माणूस. हा कुणीच टिकू दिलं नाही महाराज जवळ. चौकट नारद फिरून बेजार झाला. शेवटी नारद ज्या वेळेला कुणाकड त्या फक्कड झाडाखाली बसलो होतो. मस्त भजन चालू होतं. नारद त्याच्याजवळ पोहोचला. नारद त्याच्याजवळ आल्याबरोबर राम राम श्याम श्याम झाला. विचारपूस केली. फक्कडनं आल्या सांगितलं आज आपलं दर्शन दिवशी. नारद तुमचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी सर्वच. नाही 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 मी अडचण आहे मोठी. काय? देवाचं पोट दुखायले त्याला माणसाचं काळीच पाहिजे असं का? चालतंय माझं जमल का? म्हणलं हो.
0 मिनिटात महाराज छाती फाडली ना हातात दिलं आणि मृत्यू पावला. काळीच घेऊन नारद देवाजवळ. देव म्हणले काय नाही, पोट राहिलो. मग तर डबल पहाराचा जाणीवपूर्वक देव माझ्याशी असं करायला. फणफणल्याला नारद पाहिलं की म्हणले नारदा नेमकं काय म्हणणं आहे, बोल काय काय म्हणजे. अहो सुरुवातीला मी तुम्हाला स्वतः विचारायला आलोय, अशा अशा उभयताच्या नशिबात संतती आहे का, तो तुम्ही मला स्वतः सांगितलं नाही. म्हणले हो नाही. मग कशी झाली म्हणले, कळलं नाही का तुला कशी झाली ती. म्हणले नाही कळलं. म्हणले अशी आहे ती. कशी. अरे जो स्वतःच काळीच मला द्यायला भेट नाही ना, तो माझ्या सृष्टीतला नेम कानून मोडून कोणाला काही बी केव्हा देऊ शकतो. ही फाकड्याची पावर असते. त्यामुळं त्याचा भ्रष्टपणा सुद्धा संसारापेक्षा वरिष्ठच राहू शकतो. ही गोष्ट सत्य. विठ्ठल विठ्ठला 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 नाही तरी चलो मच्छिंदर गोरखाया. मच्छिंदर भले डूब गया लेकिन हुआ क्या, कोई बदल हुआ. ती पावर कायमच राहिली ना. मी कशासाठी बोलायलोय. साधू साधू आहे त्याच्यात शंका नाही, पण संसारिकानं पक्क ध्यानात ठेवायचं की आपल्यावर हे तिन्ही आश्रम अवलंबून आहेत. संन्यासी, ब्रह्मचारी, वानप्रस्थी ही संसारिकावर अवलंबून आहेत. संसारिकानं यांची सेवा मेहरबानी नाही केलीच पाहिजे. नाही केली तर संसारात भरभराट होतच नाही. परोपकार, अन्नदान या गोष्टी जर नाही केल्या तर बसरच येत नाही. महाराज बरीच माणसं आम्हाला विचारतात ना, महाराज चौकून पैसा येतोय पण पैसाच थांबा नाही. का थांबण्यासाठी त्याला हे अन्नदान परोपकार करावं लागतं. म्हणून शांतिरूपीनो हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. प्रकाश महाराजांनी खरंच लहानपणात आई वडील जरूर गेले, पण वाढवी महत्व वडिलाचे. आई वडिलाचं नावानं सत्ता स्वतः करतात. आणि आम्हाला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर ग्रीप घेतल्या जाईल. कोणतं का माध्यम असाना, कोणती का पद्धत असाना, पण परमार्थात स्टेप बाय स्टेपनं बरेच लोक आपापल्या परीनं धोका चढवायचा प्रयत्न करतात, आहे की नाही. पण सांसारिक जीवन असो पुन्हा अनाथ अवस्था असो, तरीही सुंदरपैकी परमार्थाची वाटचाल सांसारिक जीवन असताना देखील सुरू आहे. पुनश्च त्यांना आणि त्यांच्या सर्व कुटुंबियाला, सहकार्यांना मनापासून धन्यवाद आहे. तुकोबराय म्हणतात, उत्तम गती तो एक पाविल परम पद बळ वैराग्याचे. परम पद बळ वैराग्याचे. उत्तम गती उत्तम भागिल जीव खाणे
उत्तम भोगी जीव खानी उत्तम भोगी जीव उत्तम भोगील जीव खाने उत्तम भोगील जीव खाने उत्तम भोगील जीव उत्तम भोगील जीव खाने जीव उत्तम भोगील जीव उत्तम 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 भोगील जीव 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 उत्तम भोगी भोगील जीव भोगील जीव
उत्तम भोगील जीव घाणी उत्तम भोगील जीव घाणी जीव घाणी जीव घाणी उत्तम भोगील जीव हरि उत्तम भोगील उत्तम जीव का उत्तम भोगील उत्तम भोगील उत्तम भोगी उत्तम भोगी जीव खानी रे उत्तम भोगिले हरि जीव खानी उत्तम भोगी उत्तम उत्तम भोगील जीव खानेरा उत्तम जिगरी होएगा उत्तम जय 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 जय